नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सत्येंद्र सिंग लोहिया। सत्येंद्र सिंग लोहिया यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी न्यूझीलंडमधील कुक सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून इतिहास रचलेला आहे। ते कुक सामुद्रधुनी ओलांडणारे पहिले आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेले आहेत। त्यांनी सुमारे 23.6 किलोमीटर हे अंतर फक्त 9 तास 22 मिनिटांमध्ये पूर्ण केलेले आहे। कुक सामुद्रधुनी ही न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना वेगळे करणारी सामुद्रधुनी असून तिची सरासरी रुंदी सुमारे 22 किलोमीटर एवढी आहे। 38 वर्षीय सत्येंद्र सिंग लोहिया हे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याचे रहिवासी आहेत। त्यांना 2024 मध्ये पद्मश्री प्रदान करण्यात आलेला होता। यापूर्वी त्यांनी 2018 मध्ये इंग्लिश चॅनल ओलांडून पहिले भारतीय पॅरा स्विमर होण्याचा मान मिळवला। 2020 मध्ये त्यांना 2019 साठी तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। 2019 मध्ये त्यांनी अमेरिकेतील कॅटलिना चॅनल पार करून आशियातील पहिले पॅरा जलतरणपटू ठरलेले होते। त्यांनी आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धांमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलेले आहे। तर सत्येंद्र सिंग लोहिया हे न्यूझीलंडमधील कुक सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करणारे पहिले आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेले आहेत। नेक्स्ट आहे, देशातील पहिल्या पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगद्याची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम। देशातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा आसाम राज्यात उभारला जाणार आहे। ट्विन म्हणजे काय, तर ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा, रस्ता आणि रेल्वे बोगदा हे दोन्ही एकाच ठिकाणी उभारण्यात येणार आहेत। हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा नदीखाली असून गोहपूर आणि नुमालीगड यांना जोडणार आहे। सुमारे 33.7 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी प्रकल्पात 15.79 किलोमीटर लांबीचा दुहेरी रस्ता व रेल्वे बोगदा समाविष्ट आहे। गोहपूर आणि नुमालीगडमधील अंतर 240 किलोमीटरवरून 33.7 किलोमीटरपर्यंत कमी होईल। प्रवासाचा वेळ सुमारे 6 तासांवरून 20 मिनिटांपर्यंत कमी होईल। हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच एकात्मिक प्रकल्प असेल ज्यामध्ये रस्ता आणि रेल्वे या दोन्हीसाठी स्वतंत्र बोगदे असणार आहेत। या प्रकल्पासाठी सीमा रस्ते संघटना आणि नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड एकत्रितपणे काम करत आहेत। तर देशातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा आसाम राज्यामध्ये उभारला जाणार आहे। नेक्स्ट आहे, गुजरातमधील गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उदय कोटक। फेब्रुवारी 2026 मध्ये उदय कोटक यांची गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। गिफ्ट सिटीचा लॉंग फॉर्म काय होतो बघा, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी। तर याची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे उदय कोटक यांची। त्यांनी डॉक्टर हसमुख अधिया यांच्याकडून पदभार स्वीकारला। गुजरात सरकारच्या नगर विकास आणि नगर गृहनिर्माण विभागाने 13 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत ठराव जारी केलेला होता। उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकचे संस्थापक असून भारतातील अग्रगण्य बँकर म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वाखाली गिफ्ट सिटीला जागतिक वित्तीय केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यांना 2026 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। गिफ्ट सिटी हे गांधीनगर येथे स्थित भारतातील पहिले कार्यान्वित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या मुंबई हवामान आठवड्याचे आयोजन कधी करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान। पहिल्या मुंबई हवामान आठवड्याचे आयोजन 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान करण्यात आले आहे। याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेले आहे। हा उपक्रम प्रोजेक्ट मुंबई या स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिका यांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे। मुंबईला ग्लोबल साऊथमधील हवामान बदलाच्या लढ्याचे केंद्र बनवणे हा याचा मुख्य उद्देश आहे। परिषदेला बिल गेट्स, हिलरी क्लिंटन, सचिन तेंडुलकर यांच्यासह 30हून अधिक देशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते। ऊर्जा संक्रमण, अन्न सुरक्षा आणि शहरी लवचिकता या विषयावर विशेष चर्चा करण्यात आली। ही भारतातील पहिली मोठी नागरिक आधारित आणि शहर केंद्रित हवामान कृती परिषद मानली जाते। तर बघा, पहिल्या मुंबई हवामान आठवड्याचे आयोजन 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले। याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले।
नेक्स्ट आहे आमदारांची उपस्थिती नोंदवण्यासाठी AI चालित चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे भारतातील पहिले विधिमंडळ कोणते राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे आमदारांची उपस्थिती नोंदवण्यासाठी AI आधारित चेहरा ओळख प्रणाली वापरणारे भारतातील पहिले राज्य विधिमंडळ बनले आहे. ही प्रणाली 11 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुरू करण्यात आली. विधानसभेच्या सभागृहात 9 AI सक्षम कॅमेरे बसवण्यात आले असून ते आमदारांची उपस्थिती स्वयंचलितपणे नोंदवतात. जेव्हा एखादा आमदार त्याच्या निश्चित जागेवर बसतो तेव्हा त्याची उपस्थिती आपोआप प्रणालीमध्ये नोंदवली जाते. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश उपस्थिती पारदर्शकता वाढवणे आणि प्रॉक्सी उपस्थित रोखणे हा आहे. या प्रणालीमुळे आता आमदारांना हजेरी रजिस्टरवर प्रत्यक्ष स्वाक्षरी करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. या उपक्रमाचे नेतृत्व विधानसभेचे सभापती चित्तकालय अय्यन्ना पात्रोडू यांनी केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद 2026 मध्ये पदक तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत देश. आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद 2026 स्पर्धा कालावधी 2 ते 14 फेब्रुवारी दरम्यान. ठिकाण होते नवी दिल्लीतील डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज. भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत एकूण 94 पदके जिंकलेली आहेत. या 94 पदकांमध्ये 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल आणि 25 मीटर पिस्तूल ज्युनियर प्रकारात भारतीय नेमबाजांनी क्लीन स्वीप केला. क्लीन स्वीप म्हणजे काय तर तिन्ही सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. यामध्ये महत्त्वाचं अमनप्रीत सिंह यांनी 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल पुरुषमध्ये सुवर्ण पदक जिंकले. सूरज शर्मा यांनी 25 मीटर पिस्तूल ज्युनियर पुरुषमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. सिप्ट कौर समरा यांनी 50 मीटर रायफल थ्रोन महिला रौप्य पदक जिंकलेले आहे. या पदक तालिकेत कझाकिस्तान हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. नेक्स्ट आहे 2009 मध्ये घेतलेला एक महत्त्वाचा हवामान निर्णय रद्द करण्याची घोषणा अलीकडेच कोणत्या देशाने केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी 2009 मधील एंडेंजरमेंट फाइंडिंग हा महत्त्वाचा हवामान निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय 2009 मध्ये बराक ओबामा यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार हरितगृह वायू हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे मान्य करण्यात आले होते. इंडेंजरमेंट फाइंडिंग हा अमेरिकेतील हवामान नियमाचा मुख्य कायदेशीर पाया मानला जात होता. या आधारावर मोटार वाहनांमधील उत्सर्जनावर निर्बंध घालण्यात आले आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारी धोरणे राबवण्यात आली होती. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी नियंत्रण मुक्ती असल्याचे म्हटलेले आहे. नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदींनी कोणत्या नदीवरील भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा. 14 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन केले. हा पूल आसाममधील गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी शहरांना जोडतो. हा 6 पदरी पूल असून ईशान्य भारतातील पहिला एक्स्ट्राडोज प्रकारचा पूल आहे. या पुलाची उभारणी सुमारे 3030 कोटी रुपये खर्चून करण्यात आलेली आहे. 1.24 किलोमीटर लांबीचा हा पूल 8.4 किलोमीटर कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरचा एक भाग आहे. प्रवासाचा वेळ बघा 45 ते 60 मिनिटांवरून केवळ 7 ते 10 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. भूकंपप्रवण क्षेत्र लक्षात घेऊन बेस आयसोलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. या पुलाला 7व्या शतकातील कामरूप राज्याचे राजा कुमार भास्कर वर्मा यांच्या नावावरून नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रशिया. रशियाने देशभरात मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. रशिया सरकारने म्हटले आहे की व्हॉट्सॲपने रशियन कायदे आणि नियमांचे पालन केले नाही म्हणून ते बंद करण्यात आले आहे. रशियाने सामान्य लोकांना स्थानिक ॲप मॅक्स यावर स्विच करण्यास सांगितलेले आहे. काही देशांमध्ये व्हॉट्सॲपवर आधीच पूर्णपणे बंदी नाही परंतु त्याची व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग वैशिष्ट्ये प्रतिबंधित आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि कतारमध्ये असे नियम आहेत जिथे टेक्स्ट मेसेजिंगला परवानगी आहे परंतु व्हिडिओ कॉलिंगवर बंदी आहे. इजिप्त आणि जॉर्डनच्याही व्हॉट्सॲपच्या कॉलिंग फंक्शन्स किंवा काही सेवांवर नियंत्रण आहे. व्हॉट्सॲप हे स्मार्टफोनसाठी एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन आहे. व्हॉट्सॲपची स्थापना 2009 मध्ये झालेली आहे. ते मेटा प्लॅटफॉर्मने विकसित केलेले आहे. मेटा प्लॅटफॉर्म कोणता आहे बघा, ज्याला पूर्वी फेसबुक म्हटले जात होते. याचे संस्थापक आहेत जॅन कोम आणि ब्रायन ॲक्टन. तर फेब्रुवारी 2026 मध्ये रशियाने देशभरात मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर बंदी घातलेली आहे. नेक्स्ट आहे
देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली गुजरात राज्यात सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 15 फेब्रुवारी 2026 रोजी गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे या उपक्रमाचे उद्घाटन केले. या लॉन्चनंतर गुजरात हे RBI अधिकृत सेंट्रल बँक डिजिटल चलनाद्वारे PDS म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणाली सबसिडी थेट हस्तांतरित करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये वस्तूचे नाव, प्रमाण आणि किंमत तपशील असलेले डिजिटल टोकन मिळतील. या उपक्रमांतर्गत अहमदाबाद येथे ग्रेन ATM सुरू करण्यात आलेले असून ते सुमारे 35 सेकंदात 25 किलोपर्यंत धान्य वितरित करू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदाबाद, सुरत, आनंद आणि वलसाड जिल्ह्यातील सुमारे 26,000हून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही प्रणाली पंजाब नॅशनल बँक यांनी विकसित केली असून आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि QR कोड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. हा उपक्रम लवकरच चंदीगड, पुदुचेरी आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारित केला जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश आहे खादी, हातमाग, कुटीर उद्योग आणि असंघटित क्षेत्रातील कारागिरांना आधुनिक कौशल्य देणे व त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडणे. निवडलेल्या लाभार्थ्यांना 12 दिवसांचे संरचित प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक कारागिराला 4,800 स्टायपेंड दिला जाणार आहे. ही योजना दिल्ली खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवण्यात येईल. कारागिरांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत सुमारे 18,000 शिंपी आणि इतर पारंपरिक कारागिरांना प्राधान्य दिले जाईल. नेक्स्ट आहे, भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम खालीलपैकी कोणाकडून सुरू करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली एम्स. एम्स दिल्ली यांनी भारतातील पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा फेब्रुवारी 2026 मध्ये करण्यात आली. हा उपक्रम मुख्यतः अपघात, जळणे किंवा ॲसिड हल्ल्यामुळे गंभीर चेहऱ्याची विकृती झालेल्या आणि 10-12 शस्त्रक्रियांनंतरही सुधारणा न झालेल्या रुग्णांसाठी असणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व प्लॅस्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह अँड बर्न सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर मनीष सिंघल करत आहेत. या मोहिमेसाठी 11 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान सखोल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत हार्वर्ड मेडिकल स्कूलचे तज्ज्ञ डॉक्टर इंद्रनील सिन्हा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा उद्देश आहे जटिल शस्त्रक्रिया, आजीवन काळजी आणि तज्ज्ञांच्या सहकार्याद्वारे गंभीर जखमी रुग्णांची कार्यक्षमता व आत्मसन्मान पुनर्संचयित करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM राहत योजना सुरू करण्यास मान्यता दिली, तर या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त किती रकमेपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळतील? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1.5 लाख. नरेंद्र मोदी यांनी PM राहत ही योजना जाहीर केलेली आहे. PM राहत लॉंग फॉर्म काय होतं बघा, प्राईम मिनिस्टर रोड ॲक्सिडेंट विक्टिम्स हॉस्पिटलायझेशन अँड ॲज्युअर ट्रीटमेंट. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील प्रत्येक पात्र पीडिताला जास्तीत जास्त 1,50,000 रुपयेपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार मिळतील. अपघाताच्या तारखेपासून कमाल 7 दिवसांपर्यंत कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध असेल. ही योजना राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरातील कोणत्याही श्रेणीतील रस्त्यांवरील अपघातांसाठी लागू असणार आहे. वाहन चालक, प्रवासी, पादचारी आणि सायकलस्वार अशा सर्व रस्ते अपघातग्रस्तांना या योजनेचा लाभ मिळेल. गंभीर नसलेल्या प्रकरणांमध्ये 24 तासांपर्यंत आणि जीवघेण्या प्रकरणांमध्ये 48 तासांपर्यंत तातडीचे स्थिरीकरण उपचार दिले जातील. अपघाताच्या वेळी 112 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून जवळच्या नियुक्त रुग्णालयाची व रुग्णवाहिकेची सुविधा मिळू शकते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे गोल्डन हावरमध्ये उपचार उपलब्ध करून मृत्यूदर कमी करणे. रुग्णालयांना उपचाराचा खर्च मोटार व्हेकल ॲक्सिडेंट फंडमधून परत केला जाईल. हा निर्णय पंतप्रधानांनी त्यांच्या नव्या प्रशासकीय संकुल सेवा तीर्थ याच्या उद्घाटन प्रसंगी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात संगतम समुदायाने पेंगोलिनचे संरक्षण करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागालँड. नागालँडमधील संगतम नागा समुदायाने पेंगोलिन संरक्षणासाठी ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे. संगतम समुदायाची सर्वोच्च संस्था युनायटेड संगतम लिखुमपुंजी
यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये हा ठराव पारित केला। हा ठराव किफिरे आणि तुएंगसांग जिल्ह्यांमध्ये लागू असेल, जे भारत म्यानमार सीमेजवळ आहेत। 1643 किलोमीटर लांबीच्या भारत म्यानमार सीमेवर वन्यजीव तस्करीचा धोका अधिक असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। पेंगोलिन हा जगातील सर्वाधिक तस्करी होणारा सस्तन प्राणी असून त्याची खवले आणि मांसासाठी शिकार केली जाते। हा पुढाकार वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या काउंटरिंग पेंगोलिन ट्रॅफिकिंग प्रोजेक्ट अंतर्गत राबवण्यात आला। या प्रकल्पाला वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन नेटवर्कच्या पेंगोलिन क्रायसिस फंडचे पाठबळ मिळालेले आहे। यापूर्वी मणिपूरमधील तांगखुल नागा औंगा लॉंग समुदायानेही असाच प्रकारचा ठराव मंजूर केला होता। नेक्स्ट आहे बेरोजगार महिला आणि ट्रान्स महिलांना मासिक पेन्शन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्त्री सुरक्षा योजना सुरू केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ। केरळ राज्य सरकारने बेरोजगार महिला आणि ट्रान्स महिलांना दरमहा 1000 पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना सुरू केली आहे। या योजनेचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 11 फेब्रुवारी 2026 रोजी तिरुवनंतपुरम येथील मलईकिझू येथे केला। 35 ते 60 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि बेरोजगार महिला तसेच ट्रान्स महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। ज्या महिलांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून इतर कोणतीही सामाजिक सुरक्षा मिळत नाही त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। सामाजिक सुरक्षा पेन्शनमध्ये बघा विधवा पेन्शन किंवा अपंगत्व पेन्शन याचा लाभ मिळत नाही अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात सुमारे 10.18 लाख पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे 1000 रुपयेचा पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।